नमस्कार. आज आपण एकदम झटपट अगदी 5 मिनिटात तयार होणारी चटपटीत अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. भाजी बनवण्यासाठी इथे मी मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे एका पिलरने सोलून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता अशा प्रकारे 4ही बटाटे मी सोलून घेतलेले आहे. आता आपल्याला किसणी घ्यायची आहे आणि किसणीचे जे मोठे होल आहेत त्यामध्ये आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम जाडसर आणि एकदम लांबसर असे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी सर्व 4ही बटाटे किसून घेतलेले आहेत. आता हे बटाटे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण भाजी बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं. जिरं देखील छान असं फुललेलं आहे. आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे आणि हा कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर कांद्याचा रंग छान असा चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला किसून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये 1 ते 2 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे. तर बटाटा छानपैकी परतलेला आहे आणि हे सर्व एकजीव असं झालेलं आहे. तर आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा ठेवणीतला मसाला टाकलेला आहे, म्हणजे लाल तिखट टाकलेला आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही मसाले यामध्ये टाकू शकता. आता आपल्याला हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपण एकदा हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे आपल्याला हा बटाटा छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, यामुळे हा बटाटा खाली अजिबात लागणार नाही. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बटाटा छान असा शिजलेला आहे. आता हा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला एकदम जाडसर असा शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूटामुळे बटाट्याच्या भाजीला छान अशी चव येते. त्यासोबतच यामध्ये टाकायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व पुन्हा छान असं मिक्स करून घेऊयात आणि अर्धा ते 1 मिनिट हे छान असं परतून घेऊयात. त्यानंतर आपल्याला आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि ही भाजी आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची आहे. चला तर एकदम चटपटीत अशी ही बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. खूप सोपी आणि अगदी झटपट होणारी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.